दिनांक 1 मार्च रविवार 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बगूर शहरात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत शाखा बगूर शहर नवबौद्ध तरुण मित्रमंडळ प्रेरणेनं धम्म संस्कार केंद्र 25वा वर्धापन दिन तसंच 25 शाखांचा उद्घाटन सोहळा तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 25 व्यक्तींचा सत्कार प्रमुख मार्गदर्शक तथा अतिथी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करून समाजरत्न पुरस्कार देण्यात आलाय। या पुरस्कारांमध्ये नाशिक रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते किरण नाना चंद्रमोरे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ज्येष्ठ बौद्धाचार्य मनोज गाडे सुमेध गाडे यांनी केलं होतं। यावेळी प्रमुख अतिथी ॲडव्होकेट एस के भंडारे, ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्यालय प्रमुख भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री BH गायकवाड, राष्ट्रीय सचिव UG बोराडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर SS वानखेडे, केंद्रीय विभाग प्रशिक्षण विभाग प्रमुख गौरव पवार, राज्य संघटक नाशिक भाऊसाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष शरद भोगे, नाशिक जिल्हा सरचिटणीस रितेश गांगुर्डे, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष शाखा पदाधिकारी अक्षय तेलुरे, अध्यक्ष बगूर शहर सम्राट चंद्रमोरे, सरचिटणीस सागर बागुल, कोषाध्यक्ष देवदास चव्हाण, धम्म संस्कार केंद्र सचिव योगेश कदम, नवबौद्ध तरुण मित्रमंडळ अध्यक्ष सागर चंद्रमोरे, विकास साळवे आदींसह धम्म उपासक उपासिका, समाज बांधव, विविध पक्षांतील नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माणसांचा विकास, गावचा विकास, पाणी योजना असेल, स्वच्छतेची योजना असेल, जो आज मोठ्या संख्येने फंड येतो, केंद्रामधून येतो, स्टेट गव्हर्नमेंटचा येतो, आमदार खासदारांचे फंड येतात, त्याचा चांगल्यापैकी युटिलाइज झाला, चांगल्यापैकी त्याचा उपयोग झाला फंडाचा, तर निश्चितपणे गावाचं सौंदर्यीकरण बदलेल, गाव चांगल्यापैकी स्वच्छतामध्ये राहील अशी मला आशा। हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय भीम, जय संविधान। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज।